सलाम. सलाम. प्रार्थना करू. हे पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, धन्यवाद हे समयसाठी. या सकाळी पहाटे मी तुझ्या चरणी जवळ आलेला आहोत. प्लीज आमचे आध्यात्मिक डोळे उघड. मला बुद्धी दे पवित्र आत्माद्वारे, ताकी तुझे वचन आम्ही आपल्या मनामध्ये ठेवणार. धन्यवाद हे समयसाठी. ही छोटीशी प्रार्थना येशूच्या गोड नावाने मागतो, म्हणतो ऐक. आमेन. आमेन. 19 पान नंबर मध्ये जाऊ. शेवटचे 3 लाईन प्लीज कोणी वाचू शकतं सर? येशू आणि पवित्र शास्त्राचे अधिकार. येस सर. पान नंबर 19 वरून आहे. शेवटच्या 3 लाईनीपासून आपण सुरुवात करू. येशू आणि पवित्र शास्त्राचा अधिकार. आपल्या संबंध कार्यामध्ये येशूने पवित्र शास्त्राच्या अधिकारावर भर दिला. सैतानाच्या मोहाला तोंड देताना किंवा शत्रूशी झगडताना शास्त्रात असे लिहिले आहे असा शास्त्रलेख आहे, असे उद्गार समर्थनार्थ किंवा विरोधात काढले जातात. त्याने म्हटले, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. सार्वकालिक जीवन कसे मिळेल या प्रश्नावर त्याने म्हटले, नियमशास्त्रात काय लिहिले आहे, तुझ्या वाचनात काय आले आहे. पुढं. चालीरीती, रूढी आणि मते यापेक्षा येशूने पवित्र शास्त्राला श्रेष्ठ गणिले. पवित्र शास्त्राचा अधिकार बाजूला सारणाऱ्या यहुद्यांची त्यांनी कान उघडणी केली आणि विचारपूर्वक पवित्र शास्त्राचा बारकाईने अभ्यास करण्यास सांगितले आणि म्हटले, असे शास्त्र तुमच्या वाचनात कधी आले नाही काय. भाकिताच्या अधिकारावर त्याने विश्वास ठेविला आणि ते भाकीत स्वतः त्याच्या विषयी आहे असे वर्तविले. त्याने म्हटले, शास्त्रलेख मज विषयी साक्ष देतो, तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता तर माझ्यावर विश्वास ठेवला असता, कारण त्याने माझ्या विषयी लिहिले आहे. खात्री पटविणारे येशूचे अधिकार संपन्न प्रतिपादन हे आहे की त्याला विशेष दैवी जीवित कार्य आहे आणि ते कार्य जुन्या करारातील भाकिताच्या पूर्ततेपासून मिळाले आहे. येस. पुढं. अशा प्रकारे येशूने कुठलाही किंतु मनात न ठेविता पवित्र शास्त्र मानव जातीसाठी देव इच्छेचे अधिकार संपन्न प्रगटीकरण आहे म्हणून स्वीकार केला. पवित्र शास्त्र सत्य वस्तुनिष्ठ प्रगटीकरण आहे आणि ते परंपरेने चालत आलेल्या रूढी आणि कल्पित कथा यांच्या गडद तिमिरातून बाहेर पडून तारणदायी प्रकाशमान ज्ञानात प्रवेश करावा म्हणून मानवाला दिले आहे हे त्याने पाहिले. तर ह्याच्यामधून आम्हाला हे समजतंय की जेव्हा पण शैताननी येशूला धमकवलं, तर येशूने काय वापरलं? पवित्र शास्त्र. आज सुद्धा शैतान आम्हाला धमकवत आहे. आम्ही लेकरं आहे देवाचे. आज सुद्धा शैतान आम्हाला धमकवत आहे. आम्ही काय केलं पाहिजे? जे येशूने केलं, पवित्र शास्त्र पुढे टाकायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात पवित्र शास्त्राची अभ्यास केलं पाहिजे. पहिलं सगळं वचन आपल्या मनामध्ये आम्ही ठेवलं पाहिजे, डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे. मगच आम्ही तयार असणार शैतानच्या पुढं, जेव्हा तो आम्हाला धमकवत आहे. नाहीतर आम्ही आम्ही फसणार. आणि आज तो सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीला सांगत आहे, सेम जे यहुदी लोकांना सांगितलंय की वाडवडिलांचा परंपरा का तुमच्या मध्ये आहे, तुम्ही शास्त्रलेख का नाही उंचवतात, तुम्ही शास्त्रलेख का नाही वाचता. मंडळी, आज आम्हाला येशू हेच म्हणत आहे, रीड युअर बायबल्स, स्टडी युअर बायबल्स. अशी भूक आहे का तुमच्यामध्ये की तुम्ही बायबलची अभ्यास केलं पाहिजे? सकाळी पहाटे उठलं तर पहिलं आम्ही काय केलं पाहिजे? अभ्यास केलं पाहिजे बायबलचं. माहित आहे, जॉन वेस्ली जे आहे,
मेथडिस्ट चर्च ज्यांनी चालू केली, त्याचे सिक्रेट हे होतं की तो सकाळी 4 वाजता उठायचा आणि 4 ते 8 तो प्रार्थनामध्ये आणि बायबल स्टडीमध्ये असायचो. ऐकलं का चर्च? 4 ते 8 तो बायबल स्टडी आणि प्रार्थनामध्ये असायचं. आज प्रश्न सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीला, आम्ही किती वेळ देवाला देत आहे सकाळी? येशू म्हणत आहे तुम्ही शास्त्रलेख शोधा, त्याच्यामध्ये तुम्हाला सार्वकालिक जीवन नक्की भेटणार. आम्ही शोधताय का बायबल? हाय आमच्या घरामध्ये 5 बायबल आहे, पण आहे का वेळ देवासाठी? ज्यांनी आपल्या श्वास आमच्या मध्ये टाकलेला आहे, त्याला सकाळी आम्ही नमन करणार का? का फक्त इथं प्रार्थना सभा असेल 6 वाजता तर आम्ही एकत्र येणार, आणि जेव्हा प्रार्थनाची सभा नसणार 6 वाजता सकाळी, मग काय? लेट्स रीड पुढं. पवित्र आत्मा आणि पवित्र शास्त्राचा अधिकार. येशूच्या जीवनाच्या वेळी धार्मिक पुढारी व बेपर्वाई घोळका यांना येशूची खरी ओळख पटली नव्हती. हम्म, काहींना वाटले तो बाप्तिस्मा करणारा योहान, एलिया किंवा यिर्मया असा तो केवळ मानव आहे. हम्म, जेव्हा पेत्राने कबुली दिली आणि म्हटले, तू ख्रिस्त सदाजीवी देवाचा पुत्र आहेस, तेव्हा येशूने म्हटले, पेत्रा, हे तुला स्वर्गातील पित्याने प्रगट केले आहे. हम्म, पौल या सत्यावर भर देतो. पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. देवाच्या लिखित वचनाविषयी ही सत्य कथा आहे. आमची मने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रकाशित झाल्याशिवाय बायबलचे अचूक ज्ञान केव्हाही होणार नाही, किंवा देवाची ही अधिकार संपन्न इच्छा आहे असे कदापिही मान्य करणार नाही. हम्म, कारण देवाच्या आत्म्याशिवाय कुणालाही देवाच्या गोष्टी ओळखता येत नाही. हम्म, हे म्हटले आहे, स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्या समजू शकणार नाही, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते. परिणामी ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे. हम्म. पवित्र आत्म्याच्या साहाय्याने जो देवाच्या गहन गोष्टींचा शोध घेतो, तो बायबलचा देव व त्याची इच्छा यांचे प्रगटीकरण असल्याचे मान्य करतो. त्यानंतर वधस्तंभ देवाचे सामर्थ्य बनतो आणि आम्ही पौलाच्या साक्षीशी सहमत होतो. आता आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले आपण ओळखून घ्यावे. पवित्र शास्त्र आणि पवित्र आत्मा कदापिही विभक्त करू शकत नाही. पवित्र आत्मा बायबल सत्याचा लेखक आणि प्रगटकर्ता आहे. पुढं. प्रेरणा याचा अर्थ आम्ही जसा करतो तसे पवित्र शास्त्राच्या अधिकाराचा प्रभाव कमी किंवा जास्त प्रमाणात आमच्या जीवनावर होतो. बायबल मानवाच्या साक्षींचा संग्रह आहे असे जर समजतो, किंवा आमच्या भावना किंवा संवेदना यांच्यावर त्याचा परिणाम कसा होतो यावरून त्याची अधिकारवाणी आजमावतो, तर त्याची अधिकार शक्ती आमच्या जीवनात कमजोर होते. परंतु हम्म. जेव्हा देवाची वाणी लेखकांच्या द्वारे स्पष्ट ऐकतो, त्यावेळी ती माणसे कितीही दुर्बल असो, शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीती शिक्षण या बाबतीत अधिकार संपन्न बनतो. Amen. तर इथं आम्हाला हे दिसून येत आहे की पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये पाहिजे. आणि पवित्र आत्मा, येशूने सांगितलं, मी आपले पिताकडे जात आहे, पण मी तुम्हाला पवित्र आत्मा देणार. पहिलं काम पवित्र आत्माचे आहे की आम्हाला आपले पाप तो दाखवणार. आणि माहित आहे, पवित्र आत्मा आम्हाला पवित्र शास्त्र संपूर्णपणे शिकवू शकतंय. दुसरं कुठलाही टीचर नाहीये जे आम्हाला पवित्र आत्मा, जे आम्हाला पवित्र शास्त्र शिकवणार, एक्सेप्ट पवित्र आत्मा. आणि जेव्हा आम्हाला पवित्र आत्मा देवाने दिलं, तर पहिलं आम्ही आपल्या जीवनामध्ये क्रूस विसरून जाणार नाही. कारण पौल म्हणत आहे
प्लीज रीड रोम करास पत्र, पहिला अध्याय, रोमन्स पहिला 16 आणि 17. ओमकारसपत्र याचा पहिला अध्याय 16 आणि 17 वचन. कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही, हम्म. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम यहुद्याला मग हेलेण्याला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. हम्म. कारण तिच्या देवाचे नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रगट झालेले आहे. नीतिमान विश्वासाने जगेल, ह्या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे. प्लीज रीड स्तोत्र संगीत 12वा अध्याय 6 आणि 7. परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत. हम्म. भट्टीत 7 वेळा शुद्ध करून जमिनीवरील मुशीत ओतलेल्या रुपयासारखी ती आहे. हे परमेश्वरा, तू त्यास सांभाळशील, ह्या पिढीपासून तू त्यांचा कायमचा बचाव करशील. आमेन. येशाया 40:8. हे साधारण पुस्तक नाहीये मंडळी, पवित्र शास्त्र. गवत सुकते, फुल कोमेजते, पण आमच्या देवाचे वचन सर्व काळ कायम राहते. नाहीतर मी संडे चर्च मध्ये जात होतो प्रवचनसाठी, भरपूर चर्चेसमध्ये गेलो, तर प्रत्येक संडेला ना ते पवित्र आत्माच्या गोष्टी सांगत असतात. सॉरी टू से, आपल्या सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट कितीतरी मंडळीमध्ये गेलो मी, पवित्र आत्माचे कुठंच वर्णन देत नाही, कुठंच आम्ही शिकवणी पण देत नाही. आणि पवित्र आत्मा नसेल तर फक्त आमचे डोक्यामध्ये इंटेलिजन्स वाढणार. निकोडिमा सारखा. निकोडिमा टीचर होता, भरपूर लोकांना रोज तत्व शिकवायचं. पण जेव्हा येशूकडे आला ना, येशूने सांगितलं, निकोदिमस, ज्यापर्यंत तुझ्या नवीन जन्म नाही झालं, तुला काय नाही भेटणार? स्वर्ग भेटणार नाही, स्वर्गाचे राजा राज्य बघायला पण भेटणार नाही. फॉरगेट एंट्रिंग इन, बघायला सुद्धा भेटणार नाही. आज मंडळी, प्रार्थना हे केलं पाहिजे, कारण येशू आमचा उदाहरण आहे. आणि येशू प्रत्येक सकाळी लवकर उठवायचा, आणि येशू रोज प्रार्थना करायचा, देव बाप्पा, आज मला पवित्र आत्माचे फ्रेश बॅप्टिझम द्या. आजसाठी फक्त मला पवित्र आत्माची गरज आहे. येशू देवाचा मुलगा होता, लेकरू होता. तो जेव्हा पृथ्वीवरती होता, तो 100% देव होता, 100% मनुष्य होता. त्याला त्याची गरज होती पवित्र आत्माची. आम्हाला किती गरज असणार मग? नाही का प्रार्थना केलं पाहिजे? आणि येशूने सांगितलंय लूक मध्ये लिहिलेल्या 11वा अध्यायामध्ये, तुम्ही मागा म्हणजे मी नक्कीच तुम्हाला पवित्र आत्मा देणार. आम्ही हे मागायला पाहिजे, आमची नवीन उत्पत्ती व्हायला पाहिजे. आणि हे पवित्र शास्त्र फक्त करू शकता. लेट्स रीड पुढं. पवित्र शास्त्राच्या अधिकाराची कक्षा तर्कशास्त्राच्या सिद्धांतामुळे हम्म. पवित्र शास्त्र आणि विज्ञान शास्त्र यांच्यामध्ये वारंवार विसंगती निर्माण होते. हम्म. पवित्र शास्त्र किंवा विज्ञान शास्त्र यांच्याविषयी जेव्हा आम्हाला सदोष किंवा अपूर्ण आकलन होते, तेव्हा हम्म. त्यांचा मेळ बसू शकत नाही. परंतु हम्म. जेव्हा यथायोग्य आकलन होते, तेव्हा रास्त मेळ बसतो. हम्म. समग्र मानवी ज्ञान पवित्र शास्त्राच्या अधिकार कक्षेत असले पाहिजे. बायबल सत्य सर्वसामान्य प्रमाण असल्यामुळे इतर सर्व कल्पना त्याच्या कसोटीला लावल्या पाहिजेत. मर्यादित मानवाच्या प्रमाणाद्वारे देवाच्या वचनाचे परीक्षण करणे म्हणजे तारांगणाचे मोजमाप फूटपट्टीने केल्याप्रमाणे आहे. हम्म. बायबलचे सत्य मानवी प्रमाणाच्या कक्षेत येता कामा नये. ते मानवी ज्ञान आणि साहित्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. बायबलचे परीक्षण आम्ही करण्याऐवजी आम्हा सर्वांचे परीक्षण बायबलद्वारे झाले पाहिजे, कारण हम्म. शील स्वभावाचे ते प्रमाण आणि सर्व अनुभव व विचार यांची ते कसोटी आहे.
शेवटी पवित्र शास्त्राचा अधिकार आध्यात्मिक ज्ञानावर आहे. भविष्यवाणीद्वारे सल्लामसलत किंवा भाषा बोलण्याचे दान यावर प्रस्थापित झाला आहे. आध्यात्मिक ज्ञान दाने बायबलचे स्थान घेऊ शकत नाही. हम्म. बायबलशी त्यांची कसोटी केली पाहिजे आणि ते कसोटीला उतरणार नाही तर खरे नाही म्हणून त्यांचा अभेर केला पाहिजे. हम्म. धर्मशास्त्र व विधी याकडे पहा. याप्रमाणे ते बोलत नसल्यास, याप्रमाणे ते न बोलल्यास त्याकरिता निश्चय प्रभात समय नाही. हम्म. तर इथं आम्हाला हे समजतं, एक उदाहरण, सायन्सनी हे शोध केलं, चार्ल्स डार्विन, की मनुष्यापूर्वी एक माकड होता, त्याची शेपटी पडली, आणि मग स्लोली ग्रॅज्युअली तो मनुष्य झाला. आणि देवाच्या वचन सांगत आहे, प्रारंभी देवाने हे संपूर्ण जग बनवलं, माणसाला बनवलं. तर आज आम्ही कुठल्या अध्यायावरती असणार? विच इज मोर इम्पॉर्टंट इन आर लाईफ? देवाचे वचन. देवाच्या वचन म्हणत आहे की मी निर्माण केलेला देव आहे. पण माणूस सांगत आहे, सायंटिस्ट ना शोध लावून हे केलेलं आहे, आणि माहित आहे तो ख्रिस्ती होता. मरण्यापूर्वी त्याच्या बायकोला त्यांनी सांगितलं की मी एक मोठा चूक केलेला आहे. पण ऑलरेडी संपूर्ण जगाने ते एक्सेप्ट केलं की मनुष्य पूर्वी माकड होता. एव्होल्युशन थिअरी आज संपूर्ण कॉलेज आणि स्कूलमध्ये हे शिकवले जात आहे. पण बायबल शिकवत आहे की मनुष्य देवाने म्हणून तयार केली. तर सायन्स आणि बायबल हे दोन्ही सेपरेट आहे. जे सायंटिस्ट लोक शोध लावतात आणि ते बायबल सँक्शन करत आहे, मग दॅट इज ओके. पण सपोज ते बायबल सँक्शन करत नाही, मग वी हॅव टू अपलिफ्ट द बायबल अँड नॉट द सायंटिस्ट और त्यांची शोध. व्हेरी क्लिअर. हे शेवटच्या दिवसामध्ये मानवला, या माणसाला अजून उंचवणार. पण आम्हाला देवाने नेमलेले सेव्हन डे ॲडव्हेंटिस्ट चर्च या मंडळी देवाला उंचवणार. आणि त्यासाठी ते तीन देवदूताचा संदेश. आणि पहिला संदेश आहे, काय संदेश आहे? फिअर गॉड, देवाची भीती बाळगा, अँड गिव्ह ग्लोरी टू हिम, त्याची महिमा करा. का? कारण न्याय निवाडाचा दिवस आलेला आहे. आणि ज्यांनी पृथ्वी आकाश समुद्र निर्माण केलं त्याची भजन पूजन करा. काय शेवटच्या दिवसामध्ये आम्ही सांगायला पाहिजे लोकांना? कारण देवाला माहित होतं की या जग सायंटिस्टला, माणसाला उंचवणार, आणि लोक माणसाला नमन करणार, नॉट देवाला. आणि शेवटचा कृपाचा संदेश संपूर्ण जगाला जाणार. वा. आणि दुसरं एक सांगत आहे, मी मी जेव्हा संडे चर्चमध्ये होतं, मला अन्य भाषाची देणगी भेटली तिथं. पास्टर माझ्यावरती प्रार्थना केली आणि सांगितलं की तीन शब्द घे, ABC, आणि ते म्हणत राहा, तुला पवित्र आत्मा भेटणार. आम्ही प्रार्थना केलं, तुला पवित्र आत्मा भेटणार. आणि रातभर बिचारा थॉमसन ABC 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 म्हणत गेला. आणि माहित आहे, 2 वाजता रात्री काहीतरी नवीन मलाच ऐकायला भेटलं, आणि ते होतं आणि मी शॉक झालं, हे काय मी बोलत आहे? मी सकाळी पास्टरकडे धावत गेला, सांगितलं पास्टर मी काहीतरी शब्द बोलत आहे, मला माहित नाही काय. बोला प्रेज द लॉर्ड, की आता तुला देवाने काय दिलेलं? दान दिलेलं आहे, अन्य भाषेची देणगी दिलेलं आहे. अच्छा, देव कार्य करणार. आय टोल्ड नाही, मला बायबल स्टडी करायचं, मला बायबल माहित नाही. नो प्रॉब्लेम, पवित्र आत्मा तुला शिकवणार बायबल.
तू फक्त हे अन्य भाषाची देणगी, प्रत्येक वेळी तू प्रार्थनामध्ये राहा, अन्य भाषा वापर आणि देव कार्य करणार तुझ्यात. आणि माहित आहे, जेव्हा मी सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट चर्च मध्ये आलो आणि जेव्हा मी बायबल स्टडी केलो की खरं देवाची अन्य भाषा काय आहे, तेव्हा मला समजलं की जे माझ्याकडे होतं ते चुकीचं होतं, ते देवाकडून नव्हतं. आणि मी प्रार्थना केली, दे बाप्पा, हे तुझ्याकडून नसेल तर हे माझ्या जीवनामधून काढून टाक, मला हे अन्य भाषा नाही पाहिजे. आणि देवाने हे काढून टाकलं माझ्या जीवनामध्ये. कधी? जेव्हा मी बायबलची शोध लावलं. मंडळी, भरपूर पास्टर इव्हन इन द सेव्हन डे चर्च मध्ये अन्य भाषा आहे. जेव्हा मी गावखेड्यामध्ये जात आहे, हे तुम्ही शोधा, बायबल शोधा आणि तिथं तुम्हाला पवित्र आत्म्याद्वारे सत्य देव शिकवणार. जसं की साधा उदाहरण, गोव्याचे काही लोकांनी बोलवलं होतं प्रवचनसाठी आणि त्यांना पाहिजे होते कोणीतरी जे कोंकणी मध्ये बोलणार, त्यांची भाषा आहे. मला कोंकणी येत नाही, माझा मम्मी आहे गोवाचे, पण मला कोंकणी येत नाही. पण जिथं जेव्हा तिथं गेलं तर प्रार्थना केली, देव बाप्पा, मला ते अन्य भाषाची देणगी दे, म्हणजे मी यांना शिकवू शकणार साबत विषयी, अन्य गोष्टी बायबल थ्रू. आणि तिथं मी जेव्हा उभं राहिलं तर मी कोंकणीमध्ये त्यांच्याशी बोलत होता आणि ते सगळे शॉक झाले. हे खरं अन्य भाषाची देणगी आहे. नॉट शलबलबलबलबलबल. सगळी संपूर्ण मंडळी एकत्र करत आहे. पास्टर म्हणताय कम ऑन लेट अस प्रे, आणि संपूर्ण मंडळी करतात नाही नाही नाही, ते गोंधळ आहे, गोंधळ. प्लीज लक्षात घ्या. तर प्रत्येक गोष्टी तुम्ही कसं चेक केलं पाहिजे, नॉट आस्किंग द पास्टर, नॉट आस्किंग एनी वन एल्स, बट पवित्र शास्त्रमध्ये तुम्ही जा आणि शोधा तुम्ही की हे गोष्टी खरं आहे का, हे ह्याच्यामध्ये आहे का. ह्याच्यामध्ये असेल तर आम्ही फॉलो करू, नसेल तर आम्ही आपल्या जीवनामधून काढून टाकू, रद्द करून टाकू. लेट्स रीड लास्ट पार्ट ऑफ द. पवित्र शास्त्राची एकात्मता. पवित्र शास्त्राचे वाचन उथळ झाल्यास उथळ ज्ञान प्राप्त होईल. प्रथम दर्शनी ते गोष्टी, उपदेश आणि इतिहास यांच्या मिश्रणाचा तो गोंधळ आहे असे दिसेल. तथापि देवाच्या पवित्र आत्म्याची दिव्य दृष्टी ज्यांना लाभते, जे स्वकुशीने गुप्त सत्य खजिना प्रार्थना वृत्तीने आणि सहिष्णुतेने शोधतात, त्यांच्या लक्षात येते की बायबलमध्ये तारणाच्या मूलभूत तत्वांविषयी जे शिक्षण देण्यात आले आहे त्या सर्वांमध्ये ऐक्य असल्याचे सिद्ध होते. बायबल तोचपणाचा कंटाळवाणा गणवेश नाही, उलट त्यामधील दुर्मिळ व स्पष्ट सत्यतेच्या मधुर व गोड साक्षीने ते समृद्ध व आकर्षक असलेले दिसेल. त्यातील आकलनाच्या विविधतेमुळे सर्व कालावधीतील मानवाच्या गरजा ते क्षमतेने भागवू शकते. देवाने स्वतःस मानवाला अविहितपणे अखंड वाणीने प्रगट केले नाही, तर लागोपाठ येणाऱ्या पिढीला थोडे थोडे प्रगट केले. मिद्यानी देशात मोशेने लिहिलेले किंवा रोमी कारावासात पौलाने लिहिलेले सर्व लिखाण एकाच आत्म्याने प्रेरित झाल्याचे ग्रंथ दर्शवितात. या प्रगमनशील प्रगटीकरणाच्या आकलनामुळे बायबल आणि त्याची एकात्मता याचे आकलन होण्यास मदत होईल. जरी लिखित लास्ट पिढ्या पॅरेग्राफ, मास्टर, लास्ट पॅरेग्राफ. त्याच्या वचनाचा शोध घेण्याद्वारे त्याची ओळख करून घेण्यास देव आम्हाला प्रेमळ आणि हर्षभरीत आमंत्रण देतो. त्यामध्ये तारणाच्या आश्वासनाची खात्री असलेला आशीर्वाद आम्हाला लाभतो. आम्हा स्वतःला समजून येते की शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीती शिक्षण ह्याकरिता उपयोगी आहे. त्याद्वारे आम्ही पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज होतो. थँक्यू. मत्ते वाचा प्लीज, मत्ते 7वा अध्याय. मंडळी, आम्ही भरपूर कार्य करू शकता, भविष्यवाणी करू शकता. लेट्स रीड, लेट्स रीड. 7वा अध्याय 21 हे आमच्यासाठी लिहिलंय.
आम्ही फार बिझी झालो हो. देवाच्या कार्यामध्ये आम्ही फार बिझी झालेलो आहोत. लेट्स सी 7:21 पासून. मत्तय 7:21. मला प्रभुजी प्रभुजी म्हणणाऱ्या असे प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर हं, जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. पुढं. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या हं, नावाने भुते काढली हं, व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय? हं. तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. स्टॉप. हे का असं सांगत आहे ते? मी कार्य करत आहे देवासाठी. प्रत्येक चर्चमध्ये जाऊन हे सत्य शिकवत आहे. भूताप्रेत काढत आहे. जे लोक आजारी आहेत त्यांना मी बरं करत आहे. का येशू म्हणत आहे की निघून जा दुष्ट लोक माझ्याकडून? लेट्स सी नेक्स्ट वचन. The 24th. येस. हे असतो जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो, तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले. स्टॉप. मग काय प्रॉब्लेम काय होता त्यांच्या बरोबर? जे लोक हे सगळे कार्य करत होते, कधी कधी आम्ही पण असं आहे, आम्ही फार बिझी आहे देवाच्या कार्यामध्ये. पण इतर लिहिलंय आहे की आम्ही देवाचे वचन ऐकतात, पण मग देवाच्या वचन चे पालन करत नाही आमच्या जीवनामध्ये. मग तो मनुष्य देवाला आवडत नाही. दुसऱ्यांसाठी नाहीये बायबल, पहिलं माझ्यासाठी बायबल आहे. तर पहिलं गोष्टी, माझं चरित्र चेंज व्हायला पाहिजे. मग मी दुसऱ्यांनाच देऊ शकतो बायबल. नाहीतर मी मूर्ख मनुष्य आहे. देवाचं वचन ऐकतो, माहित पडतं की हे चुकीचं आहे, पण म्हणतो ठीक आहे, इट्स ओके, देव कृपाळू आहे. मग मी प्रवचन करतोय की हे हे करा, हे करा. मग सामर्थ नसणार देवाच्या आमच्या बरोबर. लेट्स रीड द लास्ट वर्ड्स. पहिले पीतर 1:23. पहिले पेत्र याचा पहिला अध्याय आणि 23वा वचन. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे, तर अविनाशी बीजापासून, म्हणजे देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. येस. मंडळी, आम्ही आमचं नवीन जन्म होऊ शकतंय देवाच्या वचन आमच्या मनामध्ये आम्ही ठेवलं तर. प्रत्येक वेळी. माहित आहे, एक एलन जी व्हाईटचा व्हिडिओ आहे, मी सरांना पाठवतो. ते म्हणत आहे की रात्री झोपण्यापूर्वी कुणीच काही दुसरं गोष्टी बघायला नाही पाहिजे. प्रार्थना आणि थोडंसं बायबल वाचून रात्री झोपा. असं नाही व्हायला पाहिजे की तुम्ही काही पिक्चर या रील या काहीतरी बघून तुम्ही झोपलेला आहे. कारण तुम्ही असं केलं तर शैतान तुमच्या आतमध्ये शिरू शकतो. आणि पहाटे सकाळी उठलं तर पहिल्या गोष्टी तुम्ही काय केलं पाहिजे? देवाकडे जायला पाहिजे. हे एलन जी व्हाईट लिहित आहे. तरी आपल्या जीवनामध्ये केलं तर आम्ही एक नवीन उत्पत्ती होणार. आणि मग जे आम्ही प्रवचन केलं तर भरपूर लोक येशूला स्वीकारणार. तर डोंट मिस आउट ऑन द बायबल. हे रोज आम्ही खायला पाहिजे. कारण येशूने सांगितलं, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, प्रत्येक वचनावरती जगत आहे. आम्ही सुद्धा हे वचनावरती जगलं पाहिजे. गॉड ब्लेस. थँक यू.